महा TET 2024 निकाल लागलेला आहे। रिझल्ट आउट झालेला आहे। कसा चेक करायचा आपला TETचा निकाल? 10 नोव्हेंबरला जी TET झाली होती त्याचा निकाल आता राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला आहे। चला पाहूया संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आणि डेमो सहित। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया। तर हे राज्य परीक्षा परिषदेचं पुणे यांच्यामार्फत आलेलं पहिलं नोटीस। या प्रसिद्धी पत्रकामध्ये 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET 2024 पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचाही अंतरिम निकाल परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपलोड झालेला आहे। mahatet.in या संकेतस्थळावर तो प्रसिद्ध झालेला आहे। आपण डेमो सुद्धा पाहायचा आहे। पेपर 1 व पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल 31/1/2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून म्हणजे आज 4 वाजल्यापासूनच आपल्याला तो निकाल पाहता येतोय आणि 1/2/2025 ते 6/2/2025 पर्यंत तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये क्वेरी नोंदवायची असेल तर तुम्ही नोंदवू शकताय। पहिल्यांदा गुगलला जायचं आहे। गुगल सर्च बारमध्ये महा TET रिझल्ट 2024 असं तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर त्याच्यावरती पहिलं जे येईल त्याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर महा TET रिझल्ट 2024 वर क्लिक केल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला mahatet.in असा टॅब येईल, त्याच्यावर क्लिक करायचं। त्याच्यावर पहिल्या याच्यावर महा TET वरच क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल। त्याच्यामध्ये मुख्य पृष्ठाने लॉगिन आहे, त्या लॉगिन वरती क्लिक करायचं मित्रांनो। लॉगिन वर क्लिक केल्यानंतर उमेदवारांची नवीन नोंदणी, उमेदवारांचं लॉगिन अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला दिसेल। त्याच्यावरती लॉगिन वरती क्लिक करायचं आहे। उमेदवाराचं लॉगिन वर क्लिक केल्यानंतर हे अधिकृत वेबसाईटला दिसत नाही, त्यामुळे आपण स्क्रीन रोटेट केलेला आहे। स्क्रीन रोटेटवर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल आणि खाली कॅप्चा दिलेला आहे। तुम्ही युजर नेम जो महा TETला टाकला होता तोच टाकायचा आहे, परत पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो दिलेला आहे तो कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे। तुमचा निकाल तुम्हाला डिस्प्ले होईल मित्रांनो। या पद्धतीने तुम्हाला पाहायचं आहे। तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला पासवर्ड विसरलात म्हणून ह्या बटनावर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला नवीन